महाराष्ट्र सरकार ऐतिहासिक निर्णय, शेतकऱ्यांना रेशनऐवजी थेट पैसा मिळणार. महाराष्ट्र शासनाने राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL किशोर रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता अन्नाऐवजी भेट आणि मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भेट त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाईल, ज्यामुळे त्याचे आर्थिक स्थिरते वाढत मदत होईल. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला मोठा निर्णय घेतला असून छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग, नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL किसान रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याएवढी आर्थिक मदत देणारी योजना लागू केली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना निर्मित आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. योजनेचा आदेश शेतकऱ्यांना अधिक लवचिक आणि स्वतंत्र प्रदान करत आहे, ज्यामुळे ते आपली आर्थिक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करू शकतील. योजनेचा आरंभ आणि विकास. ही योजना जानेवारी 2023 पासून कार्यान्वित झाली असून सुरुवात लाभार्थ्यांना दरम्यान ₹150 आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या गरजा आणि महागाई लढाईत गेल्या 20 जून 2024 पासून ही रक्कम वाढवून दरम्यान ₹170 पर्यंत लाभार्थी करण्यात आली. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना सरकारकडून भेट त्याचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे, ज्यामुळे कोणत्याही मध्यवर्तीशिवाय आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांना पोहोचेल. योजनेच्या सुरुवातीत काही अडचणी आल्या होत्या, जसे की लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसणे, काही ठिकाणी माहिती अभाव आणि अर्ज प्रक्रियेमधील अडथळे. मात्र सरकारने वेळोवेळी सुधारणा करून ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना केल्या, त्यामुळे आता लाभार्थ्यांना आर्थिक स्वयंकर पद्धतीने मदत मिळेल. योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेचा फायदा विशेष छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व शहरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तिग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यासाठी नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक रक्कम करण्यासाठी हे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी आर्थिक मदत देण्यामुळे त्यांना त्यांच्या गरजांनुसार खर्च करता येणार आहे, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे तसेच दैनिक गरजा सहज पूर्ण करता येईल. अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची आवश्यकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकानात जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील, जसे की बँक पासबुक, पहिले पाण्याचे छायाचित्र प्रत आणि रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत. लाभार्थ्याने ही कागदपत्रे वेळीच जमा केल्यास त्याच्या खात्यात नियमितपणे ठराविक आर्थिक मदत जमा केली जाईल. सरकारचा अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी विशेष पावले उचलली आहे. अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये अनेकदा फेरफटका मारावा लागू नये. डिजिटल पद्धतीचा गैरवापर कमी होणार असून ते थेट गरजूंपर्यंत पोहोचेल. शेतकऱ्यांचे नवीन आणि संधी. राज्यातील 14 जिल्ह्यातील किशोर रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना नवीन लेखशिल्प प्रस्तावित करण्यात आले असून त्यानुसार त्यांना अंतिम मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की योजनेचा विस्तार आणखी होण्याची शक्यता आहे आणि भविष्यात अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळणार असून त्याचे उपयोग ते त्यांच्या शेतीसाठी, दैनिक गरजांसाठी आणि भविष्यात गुंतवणुकीसाठी करू शकतील. शेतकरी हा भारतीय व्यवस्थेचा कणा असून त्याचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि विकासासाठी सरकार 7 वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना होणारे फायदे. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम स्वरूपात
मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेल्या गोटीवर हे पैसे कर्ज करू शकतील. याशिवाय DBD प्रमाणामुळे कोणत्याही शिवाय मदत भेट लाभार्थ्यांना खाते जमा होणार आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराचे आळा बसेल. योजना आर्थिक व्यापार करण्यासाठी सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये प्रचार आणि जनभागीदारी मोहिता राबवत आहे. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना योजना समजून घेण्यासाठी शिबिरही आयोजित करण्यात येत आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शुभम चॅनेलला सबस्क्राईब करा.